तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार विजयी व्हावा ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती। त्यांच्या हयातीत ती पूर्ण झाली नाही। हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक कडवट शिवसैनिक सध्या विधानसभेची जय्यत तयारी करताना पाहायला मिळत आहे। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मतदारसंघात चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेनेचे नेते कमलाकर चव्हाण यांनी घणाघाती टीका केली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा मतदारसंघ म्हणजे तुळजापूर विधानसभा मतदारसंघ, याच मतदारसंघावरती शिवसेनेच्या काही नेत्यांनी दावा केलेला आहे। काय एकंदरीत तालुक्याच्या विकासासाठी आपलं विजन असणार आहे? जय महाराष्ट्र। 1995 पासून माननीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं आई जगदंबेच्या दरबारातला आमदार विधान भवनामध्ये यावा, परंतु बाळासाहेबांचं स्वप्न आता काय पूर्ण झालेलं नाही। मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, गेली 35 वर्ष बाळासाहेबांचे विचार घेऊन तुळजापूर तालुक्यातील गाव वाडी वस्ती तांड्यावर फिरला मी शिवसैनिक आहे। आणि बाळासाहेबांचं स्वप्न करण्यासाठी आजपर्यंत मी पक्षाला कधी उमेदवारी मागितली नाही। पहिल्यांदा आज मी मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांना नम्रपणे म्हणतोय की यावेळेस विधानसभेचं तिकीट तुम्ही मला द्या, मी बाळासाहेबांचं स्वप्न 100% पूर्ण करतो। कारण बाळासाहेबांचे विचार होते की महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे। हा तुळजापूर तालुका कुसळी तालुका आहे, शेतकऱ्यांचा तालुका आहे। सगळे शेतकऱ्यांचं जीवन हे शेतीवरती अवलंबून आहे। परंतु खऱ्या अर्थानं आजपर्यंत जेवढे आमदार निवडून गेले, हे आमदारांनी शेतकऱ्याचे खरंच प्रश्न सोडलेत का? तुळजाभवानी कारखाना काढला, आज कारखान्याची काय अवस्था आहे? आज दुसरं पीक म्हणजे सोयाबीन आहे, भुईमूग आहे। सोयाबीनवरती प्रक्रिया करून एक दुसरा तेलाचा उद्योग या ठिकाणी काढून शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायची गरज होती। या शेतकरी आज दुर्दैवानं वाऱ्यात फेकला गेलेला आहे। तरुणांच्या हाताला काम नाही। आता विद्यमान आमदार जे बोलत फिरतात, मोठे मोठे डिजिटल नुसत्या मोबाईलवर बोलतात। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी एवढे कोट्यवधी रुपये आणतो, एवढा विकास करतो, काय विकास झालाय त्यांनी दाखवून द्यावं। अरे गोरोबा काका पावसात भिजत होते, गोरोबा काकाच्या मंदिरावर पत्रे नव्हते, ते पत्रे सुद्धा टाकणं आमदार साहेब तुम्हाला झालं नाही। नळदुर्ग तालुक्याची स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून मागणी आहे, आजपर्यंत नळदुर्ग तालुका झाला नाही। नळदुर्ग जर तालुका झाला असता तर नळदुर्गचे नेते मोठे होणे म्हणून या तालुक्यातल्या काही लोकांचा पूर्वीपासून विरोध होता। आमदारांच्या वडिलांचा तर 100% विरोध होता। या आमदारांनी काहीच, विद्यमान आमदारांनी तुळजापूर तालुक्यासाठी काहीच केलेलं नाही। म्हणून मला जर उद्धव साहेबांनी संधी दिली, त्या संधीचं सोनं करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोरच्या उमेदवाराच्या चारी मुंड्या चित करून या तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला, शेतमजुराला, सामान्य तरुणाच्या हाताला काम देऊन न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर महाविकास आघाडीच्या काही अनेक उमेदवार या ठिकाणी दावा करतायत, यांना कसं बघताय आपण? नाही, आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवार मागण्याचा अधिकार आहे। आता कुणाला द्यायचं न द्यायचा पक्षप्रमुखाचा अधिकार आहे। आम्ही शिवसैनिक आहोत, पक्षाचा आदेश मानणारे आहोत, मागायचा आम्हाला हक्क आहे। परंतु उद्धव साहेबांनी दगडाला शिवंदर जरी पासला त्याचा देव करण्याची ताकद या तालुक्यातल्या शिवसैनिकांच्या हातामध्ये, रक्तामध्ये। ज्याच्या नशिबामध्ये आमदारकी आहे तो आमदार होईल। अशोक जगदाळेबद्दल नाव ठेवण्याचा विषयच नाही। एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी झटलेले आहेत, कामं केलेले आहेत, त्यांनी अनेक लोकांचे लग्न लावले। हे जे काम केलंय ते केलं, आणि त्या माणसाकडे, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची जाणीव त्या माणसाकडे आहे, कुणी नाकारू शकत नाही। गेली 10-15 वर्षे सामान्य लोकांसाठी ते माणूस काम करतोय। एकंदरीत पाहायला गेलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे शिवसैनिक जे आहे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता जी आहे दंड थोपटलेले आहे। आता कितपत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून त्यांना कडवट शिवसैनिक यांना जे आहे आता न्याय मिळणार आणि उमेदवारी कशा पद्धतीने मिळणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल।